तोच ठरलाय मॅन ऑफ द मॅच, म्हणजेच ओमकार ठरलाय बघा मॅन ऑफ द मॅच. आणि बघा जयेश दादा आणि निखिल दादा आपण देखील यायचंय, आपल्याच हस्ते आपण सामन्यावेळचा देखील पुरस्कार द्यायचा आहे. बघा यायचं ओमकार. बघा फिटनेस प्लसचे ओनर सर्व जयेश दादा आणि निखिल दादा आपल्याच हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नक्कीच देणार आहे. तोच म्हणजे ओमकारला ज्यांनी वैयक्तिक एक षटक टाकलं आणि आपल्या संघासाठी धावा देखील केल्या, तोच ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आणि मी कॉम्बॉक्समध्ये पुरतो असताना तो कॉम्बॉक्समध्ये इन्व्हाइट करतो साथी जोडीदार म्हणजे एक चांगला आवाज ज्यांचा आहे तेच म्हणजे मयूर सर यांना. हॅलो. तर आताचा सामना आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच मी डोंबिवलीकर गट्ट्या 11 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो आणि आपण मैदानामध्ये दोन्ही संघ पाहतोय. दोन्ही संघ जो आज आपल्यामधून निघून गेलाय सुरेंद्र लोखंडे, एक चांगला क्रिकेटर, क्रिकेटमध्ये काळ गाजवला, ज्याच्या माध्यमातून नेहमी चांगले स्ट्रोक्स आपल्याला पाहायला मिळाले. पण अगदी खंत वाटते की सीझनच्या सुरुवातीलाच सुरेंद्रच्या नावाने एक आम्हाला स्पर्धा ठेवायला लागली त्याच्या आठवणीच्या निमित्ताने, आणि आज मात्र तो आज आमच्यातून निघून गेला आणि त्यालाच इथे मात्र श्रद्धांजली आपण अर्पण करत आहोत. दोन्ही टीम्स इथे मात्र उपस्थित आहेत. जवळचा मित्र आहे आणि या डोंबिवली दिवामध्ये अनेक वर्ष चांगलं काळ त्यांनी गाजवलाय क्रिकेटच्या खेळामधून, चांगली त्यांनी सर्व्हिस दिली. आमदार चषकमधील तशी बाईक या मैदानावरचा त्याचा विक्रम अगदी डोळ्यासमोरून जात नाहीये. पण आज सुरेंद्र आमच्यातून निघून गेला आणि त्यालाच इथे मात्र श्रद्धांजली आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आणि या टीमच्या वतीने आम्ही अर्पित करत आहोत. ओम शांती शांती. तर आपण मोरिया चषकमध्ये विशेष उपस्थिती आणि ज्यांचं विशेष सहकार्य लाभलंय असे आमचे युनिसेक्स फिटनेस प्लस जिमचे ओनर जयेश सर आणि निखिल सरांचा आपण इथे मात्र सन्मान करणार आहोत. तर मी विनंती करतोय विनायक दादांच्या शुभ हस्ते इथे मात्र आपण सन्मान करत आहोत. इथे मात्र मायेची उबदार शाल, स्नेह आणि प्रेमाचं प्रतीक असलेले हे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून आकर्षक मोमेंटो देऊन इथे मात्र साहेबांचा सन्मान केला जातोय. त्यांच्याच माध्यमातून कॅश प्राइज देखील होतं. ओमकार लुडवेला ते कॅश प्राइज मिळालंय, जी ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल, ज्या ओव्हरमध्ये प्राइज लावलं होतं, ज्या ओव्हरमध्ये प्राइज पटकावण्याची संधी बॉलर आणि बॅट्समन दोघांना होती. तर इथे मात्र सन्मान कंप्लीट झालाय.
तर वळूयात आपण मैदानामध्ये, जिथे मात्र दोन संघांमध्ये एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. मी डोंबिवलीकर गट्ट्या 11 संघ आणि त्यांच्या समोर संघ आहे जय रागाई 11 संघ. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. मॅच जबरदस्त असेल, पण घड्याळाच्या काट्यांवरती देखील तितकंच लक्ष ठेवणं गरजेचं आहे. 16 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं फेकावी लागतील. अर्थातच 32 मिनिटांमध्ये ह्या 10 ओव्हर्स आपल्याला कंप्लीट करायचं आहे. येणारे 32 मिनिटं तुमचं मनोरंजन आम्ही करत राहू. मॅचला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती सूरज मात्रे, स्ट्राईकवरती प्रेम आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय फलंदाज मयुरेश. पहिला बॉल प्रचंड ताकदीने हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न प्रेमचा. दोन टॅलेंटेड यंगस्टर जय रागा 11 संघाचे. मागील 2 वर्षांमध्ये खूप चांगलं काम जय रागा 11 संघाचं आपल्याला पाहायला मिळालंय आणि त्याच जोरावरती बॅटिंग ऑर्डरमध्ये थोडं क्रम चेंज झालेत, पण आता मात्र या सीझनच्या सुरुवातीपासून या दोन खेळाडूंना आपण सुरुवातीलाच पाहतोय. दोन्ही फलंदाज इथे मात्र खातं खुललंय. 2 चेंडूंमध्ये 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. सूरज मात्रे तयार होतो. स्ट्रेट बॉलर बॅक ड्राईव्ह, चांगला एफर्ट, कमाल आणि धमाल करतोय मी डोंबिवलीकर गट्ट्या 11 संघ. डॉट बॉल आलाय. स्ट्राईक वरती प्रेम प्रयत्न करतोय थोडा गॅप शोधण्याचा, पण ती गॅप मिळत नाहीये. तिन्ही फटके आपण जर पाहिले तर स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न, जिथे मात्र सूरज पूर्णपणे तयार आहे. आतापर्यंत बॅटर आणि बॉलर मध्येच ही भिडंत पाहायला मिळते. इथे मात्र आता ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता, अखेरच्या क्षणाला सोडून दिला. पंचांचे दोन्ही हात पक्षासारखे फुलवत आहेत. अनिकेत सोगम सर आम्हाला सिग्नल देत आहेत, तो म्हणजे वाईट बॉल. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 3. पहिलं षटक मार्गस्थ. सूरज मात्रे पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक वरती प्रेम. पुन्हा एकदा चेंडू सरळ सोडून दिला. अजून एक एक्स्ट्रा रन. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकते. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सूरज मात्रे तयार होतोय. राऊंड द विकेट हा बॉल आता मात्र ऑन साइडला खेचलाय. खूप मोठा चेस आहे. चांगली फिल्डिंग. सौरभची चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. काउ कव्हर्स वरून लॉंग ऑन पर्यंत धावत आला आणि त्यानंतर चेंडूला आतमध्ये ढकललाय. बॅकिंगसाठी देखील एक खेळाडू आहे, तो लगेच चेंडू उचलतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट करण्याची संधी जय रागाईच्या टॉप ऑर्डरकडे आणि एक धाव मिळते देखील. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकते. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे पहिल्या षटकाच्या 5 धावा. अजूनही आय थिंक रिस्की रन होती. कदाचित प्रेमची विकेट देखील मिळाली असती, थ्रो जर चांगल्या पद्धतीने आला असता तर, पण सुरक्षित फलंदाज. पाच चेंडू आतापर्यंत झाले. धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 6. चांगली गोलंदाजी सूरज मात्रेची पाहायला मिळते. सूरज सोबत थोडीशी चर्चा झाली होती मॅचच्या अगोदर देखील. थोडासा इंजर आहे, पण तरी देखील आज मात्र आपल्या संघासाठी आणि संघ खेळतोय सुरेंद्र लोखंडेच्या नावासाठी आणि त्याच्या नावासाठी इंजरी विसरून मैदानामध्ये सूरज मात्रे चांगली गोलंदाजी करतोय. आणि सुरेंद्रच्या या नावामुळे मी डोंबिवलीकर गट्ट्या 11 संघ अधिक बलवान वाटतो. चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळतो. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 6. ओमकार जोशीसाठी सुवर्ण संधी आहे. जर ओमकार जोशी गोलंदाजीसाठी आला तर अभिजित भोईर, सोन्या लोंढे आणि रोनकजी मात्रे या तिन्ही मान्यवरांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल हॅट्रिक जर घेतली तर. ओमकार जोशीसाठी ही सुवर्ण संधी आहे. ओमकार जोशी जर गोलंदाजी करण्यासाठी आला आणि हॅट्रिक जर त्याने घेतली तर अभिजितजी भोईर साहेब, सोन्या लोंढे साहेब आणि त्याचबरोबर रोनकजी म्हात्रे साहेबांकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक म्हणजेच 3000 रुपये मिळू शकतात हॅट्रिक जर घेतली तर ओमकार जोशी साहेबांना.
6 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. पहिलं षटक कंप्लीट झालं. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीलाच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय तो म्हणजेच गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. पहिला बॉल सरळ सोडून दिला. ऑफ स्टिक सोडून जाणारा बॉल फलंदाजापासून दूर आणि धाव पुस्तिकेवरती एक धाव ऍड करून जाईल. फ्रीची एक रन. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 7. स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटवरती चेंडू आला नाहीये. जय रागाई टीम प्रयत्न करतायत. चौकारांचा पत्ता सापडत नाहीये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच मी डोंबिवलीकर गट्टा 11 संघाची. पण चौकार शोधावे लागतील. एक चांगली धावसंख्या उभी करणं फार गरजेचं आहे. हे दोन फलंदाज वारंवार चौकार शोधत असतात पण आज मात्र त्यांना चौकारांचा पत्ता सापडत नाहीये. थोडंसं जीपीएस हँग झालाय जय रागाईच्या या फलंदाजांचा. धावा धावफलकावरती 7. गोलंदाज स्वप्नील तयार. व आता मात्र वी शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू तिथे मात्र तैनात आहे. फर्स्ट नाही सेकंड अटेम्प्ट मध्ये चूक दुरुस्त केली. एकच धावेवरती जय रागाईच्या फलंदाजांना समाधान मानावं लागेल. थोडंसं समस्या वाढतायत पण समाधान शोधलंय ते म्हणजेच मी डोंबिवलीकर गट्टा 11च्या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी. जिथे मात्र आपले रक्षक तैनात आहेत तिथेच चेंडू खेळण्यासाठी भाग पाडतायत फलंदाजांना. इथे मात्र चेंडू सरळ सोडून दिला. अजून एक एक्स्ट्रा रन. गोलंदाज एक्स्ट्रा बॉल्स फेकतोय त्यामध्ये वेळ निघून जातोय. घड्याळाचे काटे देखील तुमच्या अवतीभोवती फिरतात. 16 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं फेकायची आहेत. अन्यथा एक खेळाडू आतमध्ये येईल अंतिम षटकामध्ये. इथे मात्र ऑनसाइडला खेचण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅटवरती पुन्हा एकदा चेंडू आला नाहीये. धाव मिळेल ती फक्त एकच. एका बाजूने आपण पाहतोय प्रेम ताकदीने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय तर मयुरेश सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न करतोय. दोन फलंदाज एकाच शैलीचे पण खेळण्याची पद्धत दोघांची वेगळी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. खेळाडू तिथे मात्र तैनात. बॅट बाउन्स. अखेरच्या क्षणाला नजरेसमोरून चेंडू उडालाय आणि आता काय घडलंय. चांगली फिल्डिंग निखिलने केली होती. त्यानंतर थ्रो देखील करेक्ट होता. कदाचित विकेट मिळाली असती पण फिल्डर कडून तिथे चूक झाली आणि त्यामुळे ते थोडंसं फ्रस्ट्रेशन लगेचच पाहायला मिळालं. विकेट हवी आहे. जरूर चौकार आले नाहीयेत फलंदाजांकडून पण फलंदाज आपला अंदाज कोणत्याही क्षणी बदलू शकतात. धावसंख्या धावफलकावरती 2च्या मदतीने आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 12. इथे मात्र पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा बॉल टॅप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. धाव मिळेल ती फक्त एकच. पुन्हा एकदा सिंगलच्या स्वरूपात जय रागाई संघाचं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 13च्या घरामध्ये. धावा धावफलकावरती 13. 5 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले. थोडंसं स्ट्रगल थोडस योजना विफल झाल्या जय रागाईच्या फलंदाजांच्या. इथे मात्र वी शेप मध्ये कडक बेधडक कव्हर रिजन मध्ये गॅप मिळाली आहे. पॉकेट भरून काढलाय. धावा मिळतील 4. चौकार. मागच्या फटक्यावरती चौकार आलाय. 17 धावा धावफलकावरती आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तिसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात होते आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा सूरजचा वापर केला. पहिल्या षटकामध्ये सूरजने कमालीची गोलंदाजी केली आणि त्यामुळेच लगेचच मागच्या बॉलवरती चौकार आलाय.
तर पुन्हा एकदा फलंदाजी युनिट वरती प्रेशर टाकायचं आहे, तर आपल्या कोट्यातील सर्वात चांगला गोलंदाज बाहेर काढला पाहिजे. इथे मात्र आता ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्राइकिंग इन इंटरेस्टेड, अंपायर इंटरेस्टेड, अंपायर की उंगली खड़ी, बॉलिंग यूनिट की निकल पड़ी, विकेट. पहा ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. ऑन साइडला खेचला, चांगली फिल्डिंग, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू पकडला, थ्रो लगेच ॲक्युरेट थ्रो आणि त्यानंतर कलेक्टिंग आणि विकेटचं कलेक्शन पहा. विकेटचं पतन, चांगली अंपायरिंग अनिकेत सोगम सरांशी आपल्याला पाहायला मिळते. बारीक लक्ष आहे मॅच वरती, क्रिकेटची पूर्ण माहिती आहे आणि तीच माहितीचं स्वरूप आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये अनिकेत सोगम सरांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्यांना साथ मिळते स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये प्रथम सर आहेत आणि एका बाजूला आपण पाहतोय प्रशांत सर आहेत. पण मेन पंचांवरती हा निर्णय होता आणि मेन पंचांनी अगदी पाहिलं आणि शेवटच्या क्षणाला लगेचच आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवला. गोलंदाज सूरज स्ट्राईक वरती प्रेम, इथे मात्र ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, अंपायरचा सिग्नल येतो तो म्हणजे वाईड बॉल. लिमिटेड ओव्हर मध्ये अनलिमिटेड ड्रामा आपल्याला अंडरम क्रिकेटमध्ये नेहमी पाहायला मिळतो. आता मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, स्वप्नीलची चांगली फिल्डिंग, थोडीशी कसरत करावी लागली स्वप्नीलला हा चेंडू पकडण्यासाठी, पण चांगला एफर्ट, एक धाव मिळेल. इथे मात्र हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न, एकेका धावेने धावफलक पुढे जात आहे, धावा आपल्याला पाहायला मिळतात. तर म्हणजे 20 धावसंख्या 20 वरती पोहोचली आहे. ओ लो फुल टॉस बॉल, कडक, अजून एक चांगला फटका. प्रेमने आता मात्र सूरजच्या या चेंडूचा गेम केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा मिळते 4. धावा धावफलकावरती 24 24 धावा झाल्यात, चेंडू झालेत आतापर्यंत या षटकातील 3. पहिली विकेट, त्यानंतर वाईड बॉल, त्यानंतर सिंगल आणि बाउंड्री, 3च बॉल झालेत ना. 4 डिलिव्हरीज आहेत, त्यात 3 लीगल आहेत. येस येस, हे पण एक स्ट्राईक रोटेट झाली. येस, 25 झाले. येस, बॉल देखील वाढेल, रन देखील वाढेल. 25 धावा धावफलकावरती, 4 चेंडू. आताचा चेंडू देखील जबरदस्त आहे, चांगला बॉल. आता मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न, पण अर्ध्या रस्त्यावरून परतीचा प्रवास प्रेमला घ्यावा लागतोय. डॉट बॉल इथे मात्र घोषित केलाय. पहा घड्याळाचे काटे तुमच्या सोबतच फिरतायत, वेळेचा सदुपयोग करणं फार गरजेचं आहे. 13 मिनिटं आतापर्यंत ओलांडून गेली आहेत आणि आजच्या दिवसामध्ये अजून आपल्याला 9 सामने कव्हर करायचे आहेत, त्यामुळे अजून 9 सामने बाकी आहेत. 25 झालाय स्कोर.
5 चेंडू झाले, धावा 24 आहेत. 5 बॉल 24. हरकत नाहीये, आजकाल AI कडून देखील चुका होतात, तर आपण तर माणूस आहे. लगेच चूक सुधारली आणि हो, इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. कॅच इथे मात्र ड्रॉप झाली आहे. एक धाव इथून मात्र मिळेल. पहा आता मात्र झेल निसटलाय, पण मी डोंबिवलीकर गट्टा 11 संघामध्ये एक असा खेळाडू आहे जो सर्वांचा चाहता आहे आणि त्यासाठी कॅश प्राइज इथे मात्र आलाय. जर त्याने झेल पकडला, डाईव्ह मारून झेल पकडला, तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल. ते म्हणजेच रोणकजी म्हात्रे साहेबांकडून, अभिजितजी भोईर साहेबांकडून आणि त्याचबरोबरने सोन्या लोंढे साहेबांकडून या त्रिकूटने 500 लावले. 1,500 रुपयांचं पारितोषिक, फक्त डाईव्ह मारून झेल पकडायचं आहे. ओमकार वरती खूप प्रेम आहे या तिघांचं. बघूया डाय मारून ओमकार पकडतोय का, पण सध्या तरी नुकताच झेल निसटला एका खेळाडूच्या हातातून. कदाचित चेंडू सरळ सोडून जरी दिला असता तरी विकेट मिळाली असती. आणि झेल सुटला तर सुटला कोणाचा? प्रेमचा. प्रेमचा झेल सोडला. प्रेम आता अजिबात रेहम दाखवणार नाही तुमच्यावरती, कारण की कोणत्याही क्षणाला तो मॅचला आपल्या दिशेला झुकवू शकतो. एक टॅलेंटेड यंगस्टर उभरता हुआ सितारा आहे जयरागाई 11 संघाचा. सध्याच्या घडीला चांगली कामगिरी करतोय. या मॅच मध्ये जरूर त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2च बाउंड्रीज आलेत, पण अजूनही तो मैदानामध्ये खेळतो. ही जमेची बाब आहे जयरागाई 11 संघासाठी. बघूयात पुढे कशा प्रकारे आपल्या संघाला पोहोचवतोय. मयुरेशने त्याची साथ सोडून दिली हेत मैदानामध्ये. विकेट जरूर कमी गमावलेत, पण धावा देखील मी म्हणेन धाव पुस्तिकेवरती कमी लागल्यात जयरागाई 11 संघाच्या. वेळेची मर्यादा आपण पाहतोय. आतापर्यंत 14 मिनिटं कंप्लीट झालीत, म्हणजे 4थ्या षटकाला सुरुवात होते. 14 मिनिटं. गोलंदाज सौरभ. पॉवर प्ले मध्ये ज्या खेळाडूचा तुम्ही झेल सोडलाय त्याने आता खेळ रंगवायला सुरुवात केली आहे. प्रेमचा बॅट मधून येतोय चौकार. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. बाय वन गेट वन फ्री. पॉवर प्ले मध्ये चांगली ऑफर इथे मात्र प्रेमने प्रस्थापित केली आहे. 2 बॅक टू बॅक चौकार. जर तुम्ही झेल सोडलाय तर तुम्हाला त्याचं नुकसान जरूर होईल. आणि जे झेल सोडल्यानंतर मी डोंबिवलीकर गट्टा 11 संघाचं फ्रस्ट्रेशन पाहायला मिळालं. ते फ्रस्ट्रेशन का होतं ह्याचं उत्तर 2 चेंडूंमध्ये दिलंय प्रेमने. पॉवर प्ले आणि पॉवर प्ले मध्ये 2 चांगले फटके प्रेमच्या बॅटमधून आलेत. जयरागाई संघाचा स्कोरबोर्ड जे कासवाच्या गतीने पुढे जात होतं अचानक सशासारखं धावायला लागलंय या 2 चौकारांच्या मदतीने. बघूयात हे स्कोरबोर्ड कुठपर्यंत घेऊन जातोय प्रेम. सौरभ आता मात्र आपला कोन बदलतो. राऊंड द विकेटने हा बॉल फेकण्यासाठी सज्ज होईल. आता मात्र कोण बदलला. फलंदाजाचा दृष्टिकोन बदलला नव्हता, पण रिटर्न तिकीट काढली आहे आणि माघारी पाठवलंय सौरभ भुवनने. प्रेमच्या खेळीचा होतो अंत. त्याच्या इनिंगला फुल स्टॉप लागला, पण झेल आणि या विकेट मध्ये 2 बाउंड्रीज देखील प्रेमच्या बॅटमधून आलाय. पहा ऑनलाईन जे प्रेक्षक पाहतायत, ज्यामधील सेकंड स्लॉट मध्ये जे खेळाडू खेळणार आहेत त्यांच्यासाठी सूचना आहे की तुम्ही देखील उपस्थित व्हा.
कारण की थोड्याच वेळाने दुसरा पूल देखील सुरू होईल. दुसऱ्या पूल मधील पहिलीच मॅच जबरदस्त आपल्याला पाहायला मिळेल. ओमसाई गणेश विपक्ष किंग भोईर. एक चांगली फाईट, पण सध्या तरी मैदानामध्ये आपल्याला चांगली लढत पाहायला मिळते. 33 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राइक वरती वैभव. ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने प्रवास करतोय. आल्या आल्या चौकार. या पॉवर प्ले मध्ये 2 चौकार, विकेट, पुन्हा चौकार. जे चौकार हरवले होते ते आता मात्र सापडलेत. बॅटर जरूर बदलला पण त्याचा इरादा नाही. पहिल्याच बॉलवरती आल्या आल्या त्याने चौकार अगदी सहजतेने. जर तुम्ही इतका सहजपणे फटका खेळू शकता, तुमच्याकडे इतकं टायमिंग आहे, प्युअर क्लास वैभवच्या बॅटमध्ये पाहायला मिळतो. अजून एक चांगला, लाजवाब, अजून एक चांगला फटका. मागचा फटका हलक्या हाताने खेळला, दुसऱ्या फटक्यावरती तो आत्मविश्वास पाहायला मिळाला. 2 चौकार वैभवच्या बॅटमधून. आपल्या संघासाठी धावा बनवायच्या आहेत तर फाईट करावी लागेल आणि आपल्या स्ट्रेंथ वरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. दोन्ही बॉल जर आपण पाहिले, एक बॉल हळुवार पद्धतीने फेकलेला होता सौरभने, दुसऱ्या बॉलवरती थोडा वेग देण्याचा प्रयत्न ओळखलं वैभवने आणि बाउंड्री लाईनच्या दिशेने पाठवलाय. आताचा बॉल पुन्हा एकदा सौरभ फेकण्यासाठी तयार होतो. क्लीन बोल्ड. 2-4 विकेट, 2-4 विकेट असं हे समीकरण राहिलं या ओव्हरमध्ये. पॉवर प्लेचा ड्रामा कंप्लीट आणि धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात तमंशा 41. आणि आता मात्र एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल मी डोंबिवलीकर गट्टा 11 संघाला, कारण की वेळेची मर्यादा तुम्ही ओलांडली आहे. त्यामुळे एक खेळाडूला आता मात्र 15 यार्ड सर्कल देखील ओलांडून आतमध्ये यावं लागेल. एक खेळाडू आता आतमध्ये आलाय. अजून जर तुम्ही उशीर घेतला तर अजून एक खेळाडू आतमध्ये येईल. अंतिम षटकाला येस ओमकार गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. अर्थातच कॅश प्राइज आहे. हॅट्रिक जर घेतली तर 1000 रुपयांचं पारितोषिक, अर्थात 3000 रुपयांचं पारितोषिक असेल. ते म्हणजेच अभिजितजी भोईर, रोनकजी म्हात्रे आणि सोना लोंढे यांच्याकडून. जोशी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. पहिला बॉल फुलर लेन्सचा लो फुल टॉस हलक्या हाताने फक्त प्लेस केलाय. एकच धाव इथून मात्र मिळेल. ओमकारला नवापाडा संघामधून खेळताना पाहिलंय. ओरम क्रिकेटमध्ये चांगली छाप त्याने सोडली आहे. बघा अंडरम क्रिकेटमध्ये कशा प्रकारे सुरुवात करतोय. अंडरम क्रिकेट खेळत असेल पण स्पर्धेमध्ये मी पहिल्यांदाच त्याला गोलंदाजी करताना पाहतो ओमकारला. पहिला चेंडू तो सुरेख होता. ऍक्शन देखील जबरदस्त. ज्याप्रमाणे अंडरम क्रिकेटला गरज आहे तशीच गोलंदाजी आहे. आक्षेपार्थ काही नाहीये गोलंदाजीमध्ये. चांगली गोलंदाजी, चांगली ऍक्शन. बघूयात पुढचा बॉल. व आताचा चेंडू देखील जबरदस्त पायावरती आलाय. धाव मिळेल ती एकच. जय रागा 11 संघासाठी देखील एक कोडच आहे, कारण की ओमकारला त्यांनी देखील पाहिलं नसेल अंडरम क्रिकेट खेळताना. 2 चेंडू आतापर्यंत. दोन्ही चेंडूंमध्ये चांगले क्वेश्चन्स विचारलेत आणि चांगले क्वेश्चन्सचे आन्सर सापडले नाहीयेत दोन्ही बॅटर्सला. बघूयात आता मात्र 2 चेंडू पाहिल्यानंतर कशा प्रकारे पुढच्या 4 चेंडू फेस केले जातील जय रागा 11 संघाच्या माध्यमातून. पण गोलंदाज ओमकार, चांगली गोलंदाजी. व आताचा बॉल स्टेप आउट झाला. फलंदाज पाहिलं ओमकारने, फलंदाजापासून दूर ठेवला. बॅट त्याची पोहोचू शकली नाही. टाळ्यांच्या आवाजाने स्पष्ट केलंय की हा बॉल डॉट आहे. ओ लो फुल टॉस बॉल. 3 बॉल घेतले, 4थ्या बॉलवरती पाहिलं नाही, सरळ पेटवलाय चौकार. चौकार आला, पण आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूंवरती जरी 2 विकेट आले तरी देखील 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. ते म्हणजे अभिजित भोईर, रोनक म्हात्रे आणि सोना लोंढे यांच्याकडून. मनीष सरांचं देखील वेलकम, स्वागत आहे मनीष सर.
ओमकार बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतो, स्ट्राईक वरती बॅट्समन देखील तयार. पुन्हा एकदा स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज बाद. ऋतिकला ठाऊकच नव्हतं फलंदाज धावत सुटलाय की काय, पण अखेरच्या क्षणाला पाहिला आणि अगदी कॅज्युअली थ्रो केला, सहज फेकला आणि स्टंप देखील उडवलेत. विकेट देखील मिळाली. रनआउटची विकेट आहे. ओमकारची सेल्फ विकेट नाहीये अभिजित, रनआउटची विकेट. पण ओमकारने चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटच्या बॉलवरती विकेट आली तरी क्या बात आहे. ओमकार वरती आज प्रचंड प्रेम आहे. चांगली निवड. मी डोंबिवलीकर गट्टा 11 संघाने त्या निवड समितीने चांगली निवड केली आहे. ओमकार जोशीची निवड केली आणि चांगली गोलंदाजी ओमकारची पाहायला मिळते. अंतिम बॉल. जबरदस्त, क्या बात है ओमकार. ओव्हरम क्रिकेटमध्ये नवापाडा संघाकडून खेळणारा हा खेळाडू तेव्हा मात्र चांगली गोलंदाजी करतोय, पण प्रथमताच अंडरम क्रिकेटमध्ये ओमकार जोशीला गोलंदाजी करताना पाहिलं आणि त्यांनी गोलंदाजी करत असताना प्रेक्षकांना प्रेमामध्ये पाडलं. जबरदस्त गोलंदाजी. विकेट जरूर मिळाली नाही, पण इकॉनॉमिकल स्पेल अंतिम षटकामध्ये त्याची पाहायला मिळालं आणि आपल्या संघाला एका चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रवास करण्यासाठी एक चांगल्या धाव्यांवरती रोखलंय. 47 धावा झाल्यात आणि 48 धावा इथून मात्र करायच्यात. या नेक्स्ट मॅच मध्ये आपण टॉस करणार आहोत. अच्छा, पहिले ड्रॉ करणार आहोत. जिजा 11 आणि मंगलमूर्ती संघाचा खेळाडू ड्रॉ साठी आपण या. आणि थर्ड मॅच जी आहे ती आपण XYZ असेल, जे आपण सचिन तुम्हाला समजवतील काय आहे चिठ्ठीमध्ये कसं आहे. 47 धावा बनवल्यात. सुरुवातीला थोडंसं अपयश आलं फलंदाजांच्या खात्यामध्ये, त्यामुळे धावा सुरुवातीला कमी आपल्याला पाहायला मिळाल्या, पण अंतिम क्षणाला धावा बनवण्याचा प्रयत्न केला. प्रेमने चांगले स्ट्रोक खेळले, वैभवने त्याला साथ दिली, थोडीशी वाट लावण्याचा प्रयत्न केला, पण कधी वर कधी खाली या वर खालीच्या समीकरणामध्ये कशा तरी 47 धावा बनल्यात. 47 धाव्यांचं इन्शुरन्स तुमच्याकडे आहे. आता बघूयात या इन्शुरन्सचा वापर कशा प्रकारे करतात. 48 धावा इथून मात्र करायच्या. धावांचा पाठलाग इथून मात्र मी डोंबिवलीकर गट्टा 11 संघाला करायच्यात. जय रागा 11 संघासाठी महत्वाची गोष्ट काय की 47 धावा आम्ही बनवल्यात, तुम्हाला 48 धावा बनवायच्यात. यामध्ये फरक आहे, पण बघूयात कशा प्रकारे खेळ केला जाईल. चांगले क्वेश्चन्स जय रागा 11 संघ देखील डेफिनेटली विचारणार, कारण की चांगली गोलंदाजी त्यांच्याकडे देखील आहे. जयू सारखा गोलंदाज आहे, मयुरेश सारखा गोलंदाज आहे. मयुरेश सध्याच्या घडीला चांगली कामगिरी करतो. आता मयुरेशकडे लक्ष असेल, त्याचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. यस मनीष सर. तर चला, ड्रॉचं भाग्य आपण पाहिलंय आणि नशिबाची चावी एक मॅच न खेळण्याची चांगली गोष्ट ती लागली आहे, ती म्हणजेच मंगलमूर्ती संघाच्या बाजूने. तर मंगलमूर्ती संघाला बाय मिळाली आहे, म्हणजे एक मॅच त्यांची स्किप, एक मॅचचा त्यांना रेस्ट, एक मॅच पाहण्याचा त्यांना आनंद, बरंच काही म्हणू शकतो, कारण की ड्रॉच्या सायरे ते पुढे सरकलेत. म्हणजेच नेक्स्ट मॅच मध्ये जिजा 11 संघ तर डेफिनेटली खेळणार आहे. या दोन संघांमधून कोणता संघ खेळेल ह्याकडे आपण पाहणार आहोत. उत्तरार्धाला सुरुवात होते. सचिनला बोलतो कमी कर याची ते मला आज
दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. ऋतिक आणि वैभव. पहिला बॉल हलक्या हाताने फक्त प्लेस केलाय. फक्त प्लेस करत सन्मान हा मयुरेशने प्राप्त केलाय. मयुरेशच्या अगेन्स्ट कोणतीही जोखीम घेण्याचा प्रयत्न नाहीये असं दिसतंय, कारण की पहिल्या बॉलवरती तो इंटेंट क्लिअर केला. बघूयात बॅटर बदललाय, त्याचा इंटेंट कशा प्रकारे असेल. स्ट्राईक वरती प्रतीक. स्वीप करण्याचा प्रयत्न गुडघ्यावरती आला. पॉवर प्ले मध्ये जरा एक नवा स्ट्रोक प्ले मध्ये आणण्याचा प्रयत्न तर होता, पण मयुरेश चांगली गोलंदाजी करतो. गती देत नाहीये मयुरेश. मयुरेशला देखील ठाऊक आहे की आता मात्र चेंडूला लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट वळवावाच लागेल, कारण की डाव देखील तसाच वळतोय ना. व आता मात्र लो फुल टॉस बॉल, चांगला झेल आणि खेळ संपेल खेळाडू प्रतीकचा. चांगली गोलंदाजी मयुरेशची पाहायला मिळते. मी आधीच सांगितलं होतं जय रागा 11 संघ जरी स्कोरबोर्ड वरती धावा कमी वाटल्या तरी देखील तुम्हाला 48 धावा बनवण्यासाठी चांगली दमछाप करावी लागेल. चांगली रस्सीकेस आहे दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत मयुरेशने 3 चेंडू फेकले. 3 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव मिळाली, ती देखील डिफेन्स करत असताना. म्हणजे जर तुम्ही अटॅक करण्याचा प्रयत्न मयुरेशच्या अगेन्स्ट केला तर कदाचित तुमच्या अगेन्स्ट ते जाऊ शकतं, विकेट जाऊ शकते. प्रतीकने मात्र बेड्या मुक्त करण्याचा प्रयत्न तर केला, पण हळुवारपणे फलंदाजाला आउट केलाय. चांगला झेल कंप्लीट केला तो म्हणजे जयेशने चांगला झेल कंप्लीट केला. आतापर्यंत 3 चेंडू झाले. धावा धावफलकावरती फक्त आणि फक्त 1 आहे आणि न्यू बॅटर देखील मैदानामध्ये येतो. तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय फलंदाज मैदानावरती तिसऱ्या क्रमांकावरती रवी आलाय आणि आमच्या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी जय भोईर साहेबांचं देखील शुभागमन होतं, त्यांचं देखील वेलकम. व इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न रवीचा, पण चेंडू बाहेर जातोय. पंचांनी पाहिलंय आणि व्हाईट बॉलचं सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवलंय. धावा धावफलकावरती 2. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. खूप अभ्यास केला रवीने या फटक्यावरती. जास्त करून त्याच्या स्ट्रोक्स मध्ये आपल्याला स्वीपचाच फटका पाहायला मिळतो. 3 धावा धावफलकावरती. काही खेळाडूंचे हे सिग्नेचर स्ट्रोक आहे, जसं आपण आकाशला पाहतो. आकाश गुरसळेला तो जास्त करून स्विचिट खेळण्याचा प्रयत्न करतो. इथे मात्र स्ट्रेट बॅटने साइड स्क्रीनला धडक देणारा बेधडक स्ट्रोक ऋतिकच्या बॅटमधून. डावामधील पहिला चौकार. आकाश गुरसळेला पाहिलं स्विचिट खेळताना. आपण पाहिलं तर शुभम लोखंडे देखील एका हाताने खेळण्यासाठी सुप्रसिद्ध आहे. लक्ष्मी 11च्या अजयला देखील आपण पाहतो व्ही शेप मध्ये खेळताना. त्याकडे देखील चांगले स्ट्रोक्स आहेत. अनेक सारे खेळाडू आहेत. डोंबिवली दिवामध्ये राहुल पारकरचे स्वीप्स पाहिलेत श्री 11 संघाकडून खेळत असताना. इथे मात्र मागून यशी दाखवली, स्टम्प्सला नाचवलं, माघारी पाठवलं. परतीचा प्रवास ऋतिकचा. चौकाराचं उत्तर विकेटने दिलंय मयुरेशने. धावसंख्या धावफलकावरती 7 आपल्याला पाहायला मिळते आणि 7 वरती 2 फलंदाज बाद झालेत. मैदानामध्ये सौरभ येतो आणि सौरभ मैदानामध्ये जसा येतो त्यासोबत एक चांगली बातमी देखील सौरभसाठी येते, ती म्हणजे जर सलग 3 चौकार मारले रेगे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. बॅक टू बॅक 3 फोर्सला सलग 3 चौकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. सौरभ मैदानामध्ये आला, एकही चेंडू खेळला नाहीये, पण तरी देखील पारितोषिक आलं. धावांची देखील तितकीच गरज आहे मी डोंबिवली गट्ट्या 11 संघाला. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 7. पहिल्याच ओव्हरमध्ये थोडासा बर्बाद केलाय टॉप ऑर्डरला मयुरेशने. मी आधीच सांगितलं होतं मयुरेश चांगला गोलंदाज आहे,
त्याच्या अगेन्स्ट जर तुम्ही रिस्क घेतली, एक चौकार जरूर खर्च केला, पण 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता देखील त्याने दाखवला. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. एक यंगस्टर गेला, दुसरा यंगस्टर आलाय मयुरेश. नंतर गोलंदाजीसाठी येतोय प्रेम. स्ट्राइक वरती रवी. आता मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चांगली किपिंग, क्या बात आहे. डॉट बॉल. प्रेमचं देखील प्रमोशन झालं. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये प्रेमचा वापर करायला लागले जयरागा 11 संघ. हा सरावाचा अभाव असतो. तुम्ही सराव करत असता, प्रॅक्टिस करत असताना, प्रॅक्टिस सेशनमध्ये जो चांगलं इम्प्रूव्हमेंट करत असतो, तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं खेळाडूंना प्रमोशन मॅचमध्ये मिळतंय. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू, वेगाचं उत्तर, कडक दिलंय. धाव मिळतील 4 चौकार. आणि आता मात्र या चौकारांसोबत गोड बातमी. मी डोंबिवलीकर गट्टा 11 संघासाठी जर संघ जिंकला तर रेगे साहेबांकडून तब्बल 1000 रुपयांचा पारितोषिक असेल. या स्पर्धेचा प्रवेश जर आपण विचार केला तर 4000 रुपये शुल्क आहे, पण जर जिंकलात तर 1000 रुपये तुमच्या खात्यात येऊ शकतात. म्हणजे तुमच्यासाठी हा प्रवेश 3000चाच होऊ शकतो. मी डोंबिवलीकर गट्टा 11 संघासाठी. क्या बात आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते या चौकाराच्या मदतीने 11. वेगाचा वापर केला, वेगासमोर अगदी आरसा ठेवलाय, त्याच्याच वेगाचं प्रतिबिंब दाखवलं रवीने. चांगला फटका. धाव मिळाला 4 चौकाराच्या मदतीने. 11 वरती स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतंय. बघूयात प्रेम कशा प्रकारे कमबॅक करतो. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. अपील केली जाते. कीपर बॉलर अपील करतायत. कीपर बॉलर अपील केल्यानंतर पूर्ण टीम एकत्र येते, चर्चा करते. 2 पंच देखील एकत्र करतात. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचेल. बॅटचा संपर्क असेल तर फलंदाज बाद असेल, बॅटचा संपर्क नसेल तर कदाचित वाईड देखील असू शकतो. बघूयात काय होतंय. व्हाईट बॉल. चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. अपील मध्ये तुमचा उत्साह प्रचंड होता, पण पंचांचं बारीक लक्ष. पंचांनी पाहिलं जे सर्वांना दिसलं नाही ते कदाचित अनिकेत सोगमला दिसलं, आणि त्याने मात्र आमच्यापर्यंत लगेचच सिग्नल पोहोचवला. धावा धावफलकावरती 12. प्रेम पुन्हा एकदा तयार. प्रेमच्या अगेन्स्ट स्विच हिटचा प्रयत्न. ओ, चांगली फिल्डिंग. रुपेश कारंडे तिथे उपस्थित होते आणि चांगली फिल्डिंग. थोडंसं स्ट्रेच करावं लागला, थोडासा फिटनेसची परीक्षा होती, पण फिल्डिंगला नंबर 100. धावा धावफलकावरती 13. स्ट्राइक वरती सौरभ येतोय आणि सौरभसाठी पारितोषिक देखील आहे. सलग 3 चौकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे रेगे साहेबांकडून. सौरभ पाहणी करतोय. कुठे मात्र स्लॉट रिकामी आहे, कुठे मात्र पॉकेट रिकामी आहे. तो पॉकेट लगेच भरायचा आहे सौरभला. ओ, इथे मात्र हलक्या हाताने फक्त प्लेस केलाय. प्लेस केल्यानंतर नो बॉलचा सिग्नल आल्यानंतर No+1 दबाव थोडासा जयरागा 11 संघाच्या युनिट वरती आलाय. किती सहजतेने मी डोंबिवलीकर गट्टा 11 संघ स्कोरबोर्डला चेस करण्याचा प्रयत्न करतात. धावा चेस करताना देखील कोणतीही जोखीम घेतली जात नाहीये. हलक्या हलक्या हाताने शांतपणे रेस जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती या 15 आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र रवीसाठी देखील कॅश प्राइज आलाय रेगे साहेबांकडून. बॅक टू बॅक 3 4s, 500 त्यांच्या खिशामध्ये. दोन्ही बॅटर्सचा इंटेंट जर पाहिला तर 3 चौकार मारण्याचा नाहीये, पण बघूयात प्रयत्न करतायत का. व आता मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. आता मात्र डॉट बॉलचा सिग्नल आला. धावसंख्या धावफलकावरती 15. गोलंदाज प्रेम. सध्या तरी जयरागा 11 संघाचा गेम बनवण्याचा प्रयत्न प्रेम करतोय.
व आता मात्र फुल लेनचा बॉल हलक्या हाताने फक्त पुश केलाय, पुश करत खुश करतय आपल्या संघाला. एक धाव इथून मात्र मिळेल. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे सुरुवात झाला, थोडं फास्ट खेळा मित्रांनो. अजून 9 सामने पेंडिंग आहेत. पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त प्लेस केलाय. अर्थातच जी स्ट्रॅटेजी राहिली 48च धावा आहेत, जास्त जोखीम घ्यायची गरज नाहीये. त्यामुळे दोन गोलंदाज जर चांगले आहेत तर दोन्ही गोलंदाजांचा सन्मान आपण योग्यरित्या करूयात. आणि धावा देखील बनल्यात. मी डोंबिवलीकर गट्टा 11 संघाचा आपण जर स्कोरबोर्ड पाहिलं, 12 चेंडूंमध्ये आतापर्यंत त्यांनी धावा बनवल्यात 17. 12 मध्ये 17 बनवल्यात. 48 धावा तुम्ही चेस करतायत. अजूनही जिंकण्यासाठी आपण विचार केला तर 31 धावांची अजूनही गरज आहे. आणि चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 18 चेंडू 31 धावांची गरज. या 18 चेंडूंमध्ये एक पॉवर प्लेचं षटक देखील आहे. त्यामुळे चांगलं कॅल्क्युलेशन आणि योग्यरित्या कॅल्क्युलेट करूनच इथून मात्र मी डोंबिवलीकर सध्या तरी मी म्हणेन फेवरेट्स आहेत. पण फेवरेट्सच्या समोर जयरागा 11 संघाचा खेळ कशा प्रकारे राहील. 18 चेंडूंमध्ये 6 चेंडू फेकण्यासाठी डेफिनेटली मयुरेश येईल. आणि मयुरेशचा वापर आय थिंक तिसऱ्या षटकामध्ये केलाय. सध्या तरी व्यावसायिक लेवलला देखील चांगला खेळ मयुरेशचा पाहायला मिळतो. चांगल्या खेळाच्या जोरावरती तुम्हाला संधी मिळते देखील. आणि श्री 11 दिवा डोंबिवली संघामध्ये आपण मयुरेशला खेळताना देखील पाहतोय. चांगलं काम त्याचं त्या संघामध्ये देखील पाहायला मिळतं. तितकीशी संधी मिळाली नाहीये पण संधी मिळू शकते. म्हणतात ना की पहचान से मिला हुआ काम ज्यादा समय तक टिकता नहीं और काम से बनी हुई पहचान ज्यादा समय तक टिकती है. तर चांगल्या खेळाच्या जोरावरती त्याने ती ओळख निर्माण केली आहे. तर मयुरेशला इथं मात्र चांगला खेळ करावा लागेल. 18 चेंडू 31 समीकरण. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज मयुरेशची निवड. स्ट्राईक वरती सौरभ बुवड. स्वीप करण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल. अनिकेत सोगम सरांचा इशारा. वाईट बॉल. ऑफ साइडचा बॉल लेग साइडला खेचण्याचा प्रयत्न. आता 18 मध्ये 30 करायच्यात. व आता हळूवार पद्धतीने टाकलाय. चांगली फिल्डिंग. पायावरती आलेला बॉल गती कमी केली. पहिला बॉल वेगवान, दुसरा बॉल हळूवारपणे टाकलाय. इथे मात्र अस्वचित करण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन आहे रुपेश कडून. आज मात्र 2 बॉल गेलेत रुपेश कडे आणि दोन्ही बॉल चांगल्या पद्धतीने त्याने पकडलेत. 12 मिनिटं आतापर्यंत कंप्लीट झाली आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही 4 मिनिटांमध्ये तुम्हाला उरलेले चेंडू फेकायचे आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न. आपण आतापर्यंत रवीला पाहिलंय. एक तर तो स्वीप करतोय किंवा रिव्हर्स स्वीप. या दोनच फटक्यांवरती त्याने आतापर्यंत लक्ष केंद्रित केलं. स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न केला नाहीये. बघूयात इथून मात्र कशा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न असेल. सौरभ तेच कदाचित काहीसं सांगण्याचा प्रयत्न करतोय रवीला की मयुरेशच्या अगेन्स्ट थोडंसं फ्रंटफूट वरती आलो तरी देखील धावा बनू शकतात. या ओव्हरमध्ये एक बाउंड्री ठीक आहे. स्कोरबोर्ड पुढे नेणं फार गरजेचं आहे. डॉट बॉल पेक्षा एक धाव फार महत्वाची आहे. बघूयात मयुरेश समोर. आता मात्र जर तुम्हाला पुढे खेळायचंय तर चेंडूवरती बारीक नजर असणं फार गरजेचं आहे. चेंडूला शेवटपर्यंत फॉलो करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा तर होता पण टप्पा पडल्यानंतर डावीकडून उजवीकडे वळालेला हा बॉल फलंदाजाला काहीच समजला नाही. मयुरेश चांगले क्वेश्चन्स विचारतोय. रवीकडे त्याचे उत्तर नाहीयेत. बघूयात पुढचा बॉलचा. हा मात्र प्रेशर क्रिएट केला आणि आली आहे ही विकेट. धावा धावफलकावरती 19 आहेत. 18 चेंडू 31 समीकरण होतं. 18 चेंडू मी मगाशीच सांगितलं. 18 चेंडूंमध्ये 6 चेंडू डेफिनेटली मयुरेश फेकणार. तिसऱ्या षटकामध्ये मयुरेशचा वापर केला. मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट करायचा आपल्याच बाजूला. आता इथून मात्र सामना उचलावा लागेल मी डोंबिवलीकर गट्टा 11च्या फलंदाजांना. धावा धावफलकावरती 19 आहेत सौरभ. आणि नवीन बॅटर रवी बाद झाल्यानंतर आपली छबी प्रस्थापित करण्यासाठी निखिल लोंढे मैदानामध्ये येतो. निखिल लोंढेकडे तितकासा वेळ नाहीये. आता मात्र थोडंसं धावफलक जर पाहिलं तर प्रेशर 50-50 आलंय. एकोणीस धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर. मयुरेश पुन्हा एकदा तयार. मयुरेशचा स्पेल अजूनही कंप्लीट झाला नाही. स्ट्राईक वरती निखिल. आताचा चेंडू सोडून दिलाय. सिग्नल आलाय तो म्हणजे वाईट बॉलचा. निखिल
फलंदाजीसाठी आला आणि त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न हा प्लॅन होता मयुरेशचा. कदाचित लिडिंग एज घेण्याचा प्रयत्न. आता देखील तोच प्लॅन आहे. प्रश्न तोच विचारलाय मयुरेशने. फलंदाजापासून दूर ठेवण्याचाच प्रयत्न, कारण की माहिती आहे मयुरेशला की निखिलला इथून मात्र एक स्ट्रोक चांगला खेळायचा आहे आणि त्याच्यापासून जर चेंडू दूर ठेवला तर कदाचित त्या जाळ्यामध्ये अडकू शकतो आणि जाळ्यामध्ये अडकलाय देखील. आणि मी डोंबिवलीकर गट्टा 11 संघाला अजून एक धक्का लागतो. 48 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा होता आणि 48 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात अगदी संत गतीने झाली आणि आता मात्र संत गतीने धावत असताना तुम्ही अचानक तुमचा प्रवाह वाढवत असाल तर मयुरेश नावाचं धरण तुमच्या समोर आहे आणि त्याची धोरणं मात्र पूर्णपणे सेट झाली आहेत की आपल्या संघाला जिंकवायचं आहे. 12 चेंडू मयुरेशने फेकले. मयुरेशच्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे नव्हती. आता मात्र उरलेले 12 चेंडूंमध्ये एक पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कदाचित जयेशची निवड केली आहे. गोलंदाज जयेंद्रचा वापर केलाय. गोलंदाज जयू बॉलिंग मार्क वरती 4थ्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक. राऊंडम गोलंदाजी करण्याचा प्रयत्न जयेंद्रचा असेल. स्ट्राईक वरती सौरभ. धावा फलकावरती 20 आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. 12 चेंडू 28 चं समीकरण. वेगवान गोलंदाजाचा वापर केला. वेगवान गोलंदाज त्यामध्ये चेंडू कट करण्याचं त्याचं व्हेरिएशन पहा. वेळेची मर्यादा आहे तुमच्याकडे आणि आता मात्र आय थिंक या ओव्हरमध्ये 2 बॉल कंप्लीट झाल्यानंतर ती वेळेची मर्यादा देखील तुम्ही ओलांडलेली असेल आणि तुम्ही ओलांडली वेळेची मर्यादा. त्यामुळे एक खेळाडूला बाउंड्री लाईन सोडून 15 यार्ड सर्कलच्या आतमध्ये देखील यावं लागेल. त्याला देखील बाउंड्री लाईन ओलांडून आता मात्र पुढे यावं लागेल. जयेंद्रच्या षटकाला होते सुरुवात. पहिला बॉल आखूट टप्पाचा टाकण्याचा प्रयत्न. थोडासा फलंदाजापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. जो स्वीपचा झोन आहे सौरभचा त्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न प्लॅन बनवलाय जयेंद्रने आणि त्यावरतीच इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न. पण हा बॉल वाईट. एक्स्ट्रा रन. आताचा बॉल टॅप केलाय. गॅप मिळाली का? खेळाडू तिथे मात्र तैनात आहे. अगदी थांबला. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली. सहजपणे पकडला आणि थ्रो देखील नॉन स्ट्राइक एंडवरती येतो. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली. सौरभ स्ट्राईक पासून दूर गेला. स्ट्राईक वरती आता मात्र आला फलंदाज स्वप्नील म्हात्रे. सलग 3 चौकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे रेगे साहेबांकडून. हे पारितोषिक आता मात्र मी म्हणेन पटकावणं फार गरजेचं आहे. मी डोंबिवलीकर गट्टा 11 संघासाठी थोडंसं प्रेशर तर बनलंय. प्रेशर बनवलंय. व आताचा बॉल खाली राहतोय. ही स्पेशालिटी आहे जयेंद्रची. कधी चेंडूला बाउन्स देतोय, कधी चेंडूला खाली ठेवतोय, कधी चेंडूला आतमध्ये आणतोय, कधी चेंडूला बाहेर नेतोय. व आताचा चेंडू राईज होतोय. पहा बाउन्स मिळाला. मागचा चेंडू खाली राहिला होता. हा चेंडू बाउन्स मिळाला पण लाईन मिस केली आहे त्यामुळे एक्स्ट्रा रन. धावसंख्या धावफलकावरती 23-23. चांगलं क्षेत्ररक्षण. खडक थ्रो. अगदी मिली सेकंड मध्ये चेंडू मयुरेशकडे गेला आणि त्यापेक्षा वेगाने त्याने थ्रो देखील केला. पण या ऍक्शनच्या मध्ये स्वप्नील मात्र अगदी ऍक्शन हिरो सारखा धावला. वेगाने धावला. त्याचा वेग थ्रो पेक्षा जास्त होता त्यामुळे एक धाव कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 24-24. अर्धलक्ष पार झालंय. अजूनही अर्धलक्ष पार करायचंय. अजूनही 24 धावांची गरज. जयेंद्र तयार. स्ट्राईक वरती सौरभ. बाउन्स मिळालाय. ही स्पेशालिटी आहे. मी आधीच सांगितलं होतं जयेंद्रकडे ते व्हेरिएशन्स आहेत. कधी चेंडूला खाली ठेवतोय, कधी चेंडूला वर उचलतोय आणि हा सामना देखील आपल्या बाजूला झुकवतोय की काय जयेंद्र. स्ट्राईक वरती सौरभ. आता मात्र सरळ बॅटने बॉलर बॅक ड्राईव्ह. धाव मिळतात 4. अजूनही जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. हा चौकार आशेची किरण जागी करतोय. जय रागा 11 संघाला जर जय आणि विजयामध्ये कोण उभा असेल तर मी म्हणेन सौरभ भुवड. जर ह्याची विकेट मिळाली तर सहजपणे सामना जिंकाल. अजिजा 11 टीमचा कॅप्टन आपण उपस्थित व्हा. 5 चेंडू झालेत. 7 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. स्ट्राईक वरती सौरभ भुवड. एक चौकार आलाय. अजून हवेत.
त्याच प्रयत्नामध्ये ओ सिग्नल आला व्हाईट बॉल. चौकारानंतर स्पेल कंप्लीट करण्याचा प्रयत्न. जयेंद्र देखील विचार करतोय की पटकन षटक कंप्लीट झालं तर कदाचित शेवटच्या ओव्हरमध्ये तितकासा वेळ मिळणार नाही. एक फिल्डर देखील आतमध्ये घ्यावा लागेल. अजून उशीर केला तर 2 खेळाडू आतमध्ये आणावे लागेल. पण हा उशीर कदाचित फलंदाजाला फायदेशीर ठरतोय. एका मागोमाग एक चौकार आलेत ते म्हणजेच फलंदाज सौरभ बुवडच्या बॅटमधून 2 चौकार आणि एक खेळाडू आतमध्ये येईल. जय रागा 11 संघाला हा वेळेचं बंधन तुम्ही ओलांडलं, तुम्ही वेळेचा सदुपयोग केला नाही, त्यामुळे तुमचं हे नुकसान. बाउंड्री लाईन वरून तुमचा एक रक्षक आता मात्र 15 सर्कल मध्ये येईल. आणि अजून जर उशीर केला तर अजून एक खेळाडू, म्हणजे बाउंड्री लाईन पूर्णपणे रिक्त होईल. कदाचित खूप मोठे मोठे पॉकेट्स दिसतील आणि ते पॉकेट्स भरण्यासाठी फलंदाजाला देखील संधी आहे. 33 जिंकण्यासाठी 6 चेंडू, 15 धाव्यांची गरज. 6 मध्ये करायच्यात 15. 33 वरती मी डोंबिवलीकर गट्ट्या 11 संघ पोहोचलाय. बॉलिंग ट्रॅक वरती फिरकीपटू ओमकारचा वापर केलाय. पहिल्या डावामध्ये ओमकार जोशीने चांगली गोलंदाजी केली आणि आता देखील शेवटच्या स्पेल मध्ये ओमकारचा वापर केला. पण सरनेम बदललंय, ओमकार मात्रे आहे, पण काम तेच करायचंय. चला थोडंसं फास्ट करा. सलग 3 चौकारांसाठी 1000 रुपयांचं 500 रुपयांचं पारितोषिक आहे रेगे साहेबांकडून. स्वप्नीलजी मात्रे जे खेळाडू खेळत आहेत त्यांच्यासाठी आहे. पहिला बॉल कडक बेधडक चाबूक स्ट्रोक. पहिल्याच बॉल वरती मिसाल आणि कमाल धमाल मी डोंबिवलीकर गट्ट्या 11 संघ करतोय. पण अजूनही बराच प्रवास करायचा आहे. पहिला चौकार आलाय, धाव फलकावरती येतात म्हणजेच 37. अजूनही जिंकण्यासाठी 11 धाव्यांची गरज. एक मारलाय, अजून मारायचा आहे मात्रेला. ओ क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गुल. एक खेळाडू आता मात्र आतमध्ये यावा लागेल. तो एक खेळाडूचं नुकसान किती होऊ शकतं जय रागा 11 संघाला. पण नुकताच मिळालेली विकेट ओमकार मात्रेचा आत्मविश्वास वाढवेल. मी डोंबिवलीकर गट्ट्या 11 संघाकडून ओमकार जोशीने चांगली गोलंदाजी केली. आता मात्र जय रागा 11 संघाकडून ओमकार मात्रे चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चौकार, दुसरा विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झाला. त्याला डाव कंट्रोल करायचा, शिफ्ट करावा लागेल, पुन्हा एकदा डाव उचलावा लागेल. जो सामना पडलाय त्याला लिफ्ट करावं लागेल. पण पॉवर लिफ्टर ओमकार जोशी मैदानामध्ये प्रयत्न तर करतोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न, स्ट्राइक रोटेट होते, सौरभ स्ट्राइक वरती येतोय. विकेट सॅक्रिफाईस होते, ओमकार जोशीला माघारी पाठवलं. आता मात्र जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. 11 धाव्यांची गरज. 3 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. 3-11 अर्थातच 3 बाउंड्रीज. रेगे साहेबांनी जे पारितोषिक लावलंय ते सौरभ बुवडला आता पटकावावंच लागेल. आता ऑप्शन नाहीये. आणि संघ जिंकल्यावरती देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. मी मगाशीच सांगितलं या स्पर्धेचं प्रवेश शुल्क जर आपण पाहिलं तर ते आहे 4000 रुपये. जर हा सामना तुम्ही जिंकला तर तुम्हाला 1000 रुपयांचं पारितोषिक मिळेल. आणि 3 बाउंड्रीज जर सौरभच्या बॅटमधून आला तर तुम्हाला 1000 रुपये अजून मिळतील, म्हणजे 2000. म्हणजे तुमच्यासाठी हा प्रवेश फक्त 2000चा होईल. फायदा आहे. मॅच देखील जिंकाल, ट्रॉफीच्या जवळ जाण्याचं स्वप्न देखील पाहायला मिळेल. मी कालच सांगितलं होतं 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात. एक मैदान, एक जिद्द, एक लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलेत. मॅच जबरदस्त आहे. आता मात्र छोटीशी कॉन्फरन्स घेतली आहे, थोडीशी अडचण निर्माण झाली आहे, पण ती अडचण बाजूला सारायची आहे. आता जय रागा 11 संघ थोडासा फ्रंट फूट वरती आलाय. पण सुरुवातीला डाव जर आपण पाहिला असता तर 48 धावा माफक वाटत होत्या, आता त्या भयानक वाटायला लागल्यात. 48 धावांचा पाठलाग करायचा. 3 चेंडूंमध्ये अजूनही 11 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती सौरभ बुवड. मी डोंबिवलीकर गट्ट्या 11 संघ जर असा चेस करत असेल आणि स्ट्राइक वरती सौरभ बुवड असेल तर म्हणेन मी अजूनही सामना 50-50 आहे. 3 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. ओमकार मात्रे तयार, स्ट्राइक वरती सौरभ बुवड.
आपला मार्क घेतोय. बॉलला आपल्या स्लॉट मध्ये आणून 4 धावांसाठी डिपॉझिट करण्याचा प्रयत्न तर होता, पण डॉक्युमेंट जप्त केलेत या बॉलवरती ओमकार म्हात्रेने. आता जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. डाव जसा कंप्लीट झाला, डाव कंप्लीट होता क्षणी मी डोंबिवलीकर गट्टा 11 संघ फेवरेट्स होते, पण फेवरेट समोर जय रागा 11 संघाचा फेवरेट खेळ पाहायला मिळतोय. इथे मात्र चौकार आलाय. ओमकार इथून मात्र कोणती चूक करेल तर सौरभ त्या चुकीचा फायदा नक्कीच उचलेल. चेंडू सोडून दिलाय, चेंडू सोडून दिलाय आणि अंपायरचा सिग्नल देखील आला वाईट बॉल. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजेच 42. अजूनही जिंकण्यासाठी 1 बॉल, 6 धावांची गरज. ओमकार म्हात्रे तयार. स्ट्राइक वरती सौरभ बुवड यष्टांच्या मागे प्रेम म्हात्रे फील्ड पोझिशन सेट करतोय. चेंडू अजून एक चूक होतीये. ओमकार म्हात्रे कडून चूक होतीये. समीकरण पुन्हा एकदा शिफ्ट होत आहे. 1 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. स्ट्राइक वरती सौरभ. म्हात्रेने फिल्डिंग सेट केली आहे. थेट कार्यक्रम होईल का?